नागपूरच्या सुकडी गावात अवकाळी पावसानं थैमान घातले। सलग 2 दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं काढणीला आलेला कापूस आणि गव्हाचं पीक भुईसपाट झालंय। भाजीपाल्यालाही पावसाचा फटका बसलाय। आजही विदर्भात येलो अलर्ट देण्यात आलाय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। वेचणीला आलेला कापसाची बोंड ओली झालीत, त्यामुळे हा कापूस आता वापरण्याजोगा राहिलेला नाही। तर दुसरीकडे गहू सुद्धा पूर्ण झोपलाय। थेट काय परिस्थिती शेतातली सांगतात आमचे प्रतिनिधी अमर काणे। 2 दिवस झालेल्या गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालंय। अनेक पिकांचं नुकसान झालंय। कापूस गहू पिकं पूर्णपणे शेतकऱ्यांचे जे हाताशी आले होतं पीक ते पूर्णपणे गेलेलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। सुकळी गावात आपण आहोत। आता आपण ही कापसाची अवस्था बघू शकतो। पूर्ण कापूस गेलेला आहे। खरं तर हाताशी आलं होतं हे पीक पूर्ण गेलेलं आहे। काय किती पाऊस झाला काल, कशा स्वरूपाचा होता? सर, पाऊस संध्याकाळी 5:30 वाजता पहिले हवा चालू झाली, त्याच्यानंतर जोरदार हवा आल्याच्या नंतर पाऊस आणि मोठी मोठी गारपीट आली। त्याच्यामुळं पूर्ण शेताचं गव्हाचं पूर्ण अर्ध्या 10-20 मिनिटात पूर्ण नुकसान करून टाकलं। पूर्ण म्हणजे हा संपूर्ण पट्टा कापूस पूर्ण गेलेला दिसतोय। हा पूर्ण कापूस पुरा ओला झालेला आहे आणि खालतं पडत आहे। याची काहीच अवस्था राहिलेली नाही आणि मार्केटमध्ये बी आपण न्यू विकू शकत नाही आणि याला वेचणी पण करू शकत नाही। गेले 2 दिवस सातत्याने पाऊस आल्यानंतर मोठं असं नुकसान नागपूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यातील अनेक गावात शेतकऱ्यांना बसलेलं आहे आणि शेतकरी अगदी हवालदिल झालेला आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, सुकडी, नागपूर।